आपल्या पोरांना अंडरटेकर, ब्रॉक लेसनर, स्क्रिप्टेड WWE सगळे प्लेयर माहीत असतील, पण महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खाशाबा जाधव पैलवान माहीत नसतील. स्वतंत्र झालेल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये प्रथम मेडल मिळवून देणारा जर कोण असेल तर ते खाशाबा जाधव. पण ह्यांचं नाव खाशाबा हे कसं पडलं हे तुम्हाला माहिती का? तर त्यांचं टोपण नाव हे खाशा होतं. इतिहासात डोकवताना असं आपल्या लक्षात येतं की राजाच्या दरबारात खास व्यक्ती किंवा खास हा शब्द, खाशा हा शब्द प्रचलित असल्याचं आपल्या लक्षात येतं. महाभारतात देखील खाशा किंवा खासा नावाची जमात हिमालयात राहत असल्याची आपल्याला लक्षात येते. त्यामुळंच खाशाबा जाधव यांचं टोपण नाव हे खाशा होतं व नंतर ते पुढं जाऊन खाशाबा झालं. अशा या खाशाबांचा जन्म सातारामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे नामवंत मल्ल होते. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून खाशाबांना कुस्तीचे धडे शिकवायला सुरुवात केली होती. पण खाशाबा फक्त कुस्तीतच एक्सपर्ट नव्हते, तर रनिंग, स्विमिंग, मल्लखांबमध्ये सुद्धा ते तरबेज होते. परंतु त्यांचा जास्त रस हा कुस्तीत होता. खाशाबा हे कॉलेजला कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये होते. असं म्हणतात की वस्ताद हा एक डाव नेहमीच राखून ठेवतो. आपल्या या कसलेल्या पैलवानाची वस्ताद होते बाबूराव व बेलापुरे. त्यांच्याकडूनच त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. तसा विचार केला तर खाशाबांची उंची जेमतेम 5.6 इंच, परंतु त्यांचे पाय अत्यंत चपळ व आक्रमक असल्यामुळे त्यांना पॉकेट डायनमो म्हटलं जायचं. कोल्हापूरला कॉलेजला शिकत असताना आंतर महाविद्यालय कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भरपूर मेडल्स मारले. परंतु आता वेळ होती 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची, परंतु पैसे कुठे आहेत? मग ही सगळी खर्चाची जबाबदारी उचलली छत्रपती शहाजीराजे द्वितीय यांनी. ह्या स्पर्धेत खाशाबा जाधव यांचा 6वा क्रमांक आला. प्रशिक्षणाची कमी किंवा तयारीला वेळ न भेटणे इत्यादी कारणामुळे ते 6व्या क्रमांकावर गेले. आज देखील आपण साधं लंडनला शिकायला जायचं किंवा फिरायला जायचं म्हटलं तरी आपला महिनाभर नुसता विचार करण्यातच वेळ जातो. काही काहींचं आयुष्य निघून जातं पण ते देशाबाहेर जाऊ शकत नाही. अशात हा माणूस 1948ला लंडनला ऑलिम्पिकला जाऊन 6वा क्रमांक पटकावून आला होता.